अमरावतीच्या परतवाडातील तरुणींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करणारा अखेर अटकेत आहे। मोहम्मद तन्वीर नावाच्या युवकाने अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढत लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे। आरोपीकडून मोबाईल जप्त करण्यात आलाय। लैंगिक शोषणाचे व्हिडिओ असल्याची शक्यता आहे। आरोपी मोहम्मद तन्वीरकडून 180 तरुणींचं लैंगिक शोषण करण्यात आलंय। भाजप खासदार अनिल बोंडेंनी हा दावा केलेला आहे। या संपूर्ण प्रकरणानंतर भाजपचे आमदार प्रवीण तायडे आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुरेखा ठाकरे यांनी अचलपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर धडक देत संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती। तो एकटाच नाहीये, त्याला व्हिडिओ काढण्यासाठी मदत करणारे सुद्धा आहेत आणि या संपूर्ण प्रकरणाच्या खोलाशी गेलं पाहिजे। यासाठी मी एसपींना भेटणार आहे। परंतु अमरावतीमधल्या सर्व मुलींना माझं आव्हान आहे की अशा जाळ्यात अडकू नका आणि आपलं जीवन नरकात घालवू नका। एवढीच माझी विनंती आहे या मुलींना। कालच हे प्रकरण उघडकीस आल्यावर तातडीनं पोलीस विभागाचे महासंचालक IG आणि SP यांच्याशी माझी चर्चा झाली। माननीय मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली। तिथल्या स्थानिक हिंदुत्ववादी संघटनांनी सुद्धा या ठिकाणी मोठा रोष व्यक्त केला। या संपूर्ण प्रकरणाचा संपूर्ण शोध घेऊन या ठिकाणी या नराधमांना आम्ही या ठिकाणी जिथे असेल त्या ठिकाणी तेवढी मोठी, कारण यामध्ये प्रचंड काही त्याचे प्रकरणं अनेक आहेत। आज काही मीडियावर एवढा उल्लेख करता येणार नाही, पण हा लहान विषय नाही, फार मोठा विषय आहे। यातनं आम्ही आता चौकशी अंती कारवाई करू। अमरावतीच्या परतवाडामधील तरुणींचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करणारा सध्या अटकेमध्ये आहे। मोहम्मद तन्वीर या नावाच्या युवकाने अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढत लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे। आरोपीकडून मोबाईल जप्त करण्यात आला आणि लैंगिक शोषणाचे व्हिडिओ असल्याची शक्यता आहे। दरम्यान आरोपी मोहम्मद तन्वीरकडून 180 तरुणींचं लैंगिक शोषण करण्यात आल्याचा दावा भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी केलेला आहे। या संपूर्ण प्रकरणानंतर भाजपचे आमदार प्रवीण तायडे आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुरेखा ठाकरे यांनी अचलपूर इथल्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर धडक देत संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती। आता अखेर हा तरुण अटकेत आहे। तरुणींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल त्याने केले। तरुणींचं लैंगिक शोषण 180 तरुणींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आलेला आहे। अनिल बोंडे यांनी हा आरोप केलेला आहे।